नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रत्येक वेळेस समर आणि स्वानंदीच्या नात्यामध्ये मल्लिका येत असते आणि मल्लिकाला समर स्वानंदीची बाजू घेत खडे बोल सुनावणार आहे। त्याचबरोबर स्वानंदीच्या बाबांची तब्येत बिघडलेली आहे, तेव्हा त्यांच्या मदतीला सुद्धा समर आणि स्वानंदी कशा पद्धतीने जाणार आहेत, त्यांच्याशी कशा पद्धतीने संवाद साधणार आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण स्वानंदीच्या बाबांची तब्येत बिघडलेली आहे, त्या सगळ्याला सुद्धा मल्लिका जबाबदार आहे हे स्वानंदीच्या लक्षात येणार आहे। कारण मल्लिकाने स्वतःहून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। मल्लिकाने सांगितलेलं आहे की हे सगळं जे काही घडलेलं आहे ते फक्त आणि फक्त हे बाबांनी सांगितलेलं आहे। हे सगळं घडलेलं आहे, या सगळ्याला जबाबदार आहे ते फक्त आणि फक्त मल्लिका आणि मंदा, कारण त्या दोघींमुळे ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत। तेव्हा मात्र समर आणि स्वानंदी भेटायला गेल्यानंतर समरने बाबांना शब्द दिलेला आहे की तुम्ही काळजी करू नका, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आणि अजिबात काळजी करायची गरज नाही, मी स्वानंदी मॅडमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। तेव्हा बाबांच्या समोर आता स्वानंदी सुद्धा सांगणार आहे की आमच्या नात्याची नवीन सुरुवात झालेली आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। त्या क्षणी बाबा सुद्धा बरे झालेले आहेत आणि या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने झालेल्या आहेत। तर स्वानंदी सकाळी उठलेली असते। स्वानंदी आणि समर यांच्या नात्याची गोड अशी सुरुवात झालेली आहे आणि त्यांच्या नात्यामध्ये आता मल्लिका प्रत्येक वेळेस येऊन नवीन विघ्न घालत आहे। तर इकडे स्वानंदी बाप्पाचे आभार मानते आणि म्हणते, खरंच आज तुझ्यामुळं माझ्या आयुष्यामध्ये समर राजवाडेंसारखी व्यक्ती आलेली आहे आणि मी खूप खुश आहे, असं ती सांगत असते। आणि त्याच वेळेस इकडे स्वानंदी आणि त्याचबरोबर समरने सुद्धा स्वानंदीच्या आवडीची छान अशी गाणी लावलेली असतात आणि तो स्वानंदी सोबत बोलत असतो आणि स्वानंदीकडे पाहत असतो, कारण स्वानंदीने केस धुतलेले आहेत आणि समरला मात्र हे सगळं खूप आवडत असतं, कारण स्वानंदी ओल्या केसांमध्ये जी काही सुरेख दिसत असते त्यामुळं समरला खूप छान वाटत असतं। त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की समर आणि स्वानंदी एकमेकांच्या पुढे असतात। तेव्हा स्वानंदी म्हणत असते की राजवाडे, खरंच खूप छान वाटतंय, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या खूप छान पद्धतीने घडत आहेत, असं स्वानंदी सांगत असते। तेव्हा समर सुद्धा पाहत असतो आणि स्वानंदीला जवळ घेतो आणि तिच्या कपाळावरती किस करू लागतो। पण मल्लिका डायरेक्ट घरात येते, कारण स्वानंदी समरला खूप वेळा समजावत असते की दरवाजा उघडा आहे राजवाडे, पण समरचं असं म्हणणं असते की कोण येणार आहे। मल्लिका येते आणि म्हणते की सॉरी, कारण रात्री ज्या मल्लिकाचं डोकं एवढं ठणकत होतं, तिला एवढा त्रास होत होता, पण आता ती मल्लिका मात्र इकडे उड्या मारत आलेली असते। म्हणजे असं रात्रीत काय झालं की मल्लिका इतकी व्यवस्थित झाली, बरी झालेली आहे आणि इकडे ती म्हणते की अरे निकिता खाली आली आणि काही डेकोरेशनचं साहित्य वगैरे आणलेलं आहे तिनं, तर तुम्हाला खाली बोलवलेलं आहे। खरं तर या दोघांना खाली बोलवलेलं वगैरे काहीच नसतं, पण हे सगळं जे काय आहे ते मात्र विचित्र पद्धतीनं चाललंय हे स्वानंदीच्या लक्षात आलेलं असतं। तेव्हा समर म्हणतो, निकिता कशासाठी आली, काहीतरी असेल तिचं। तेव्हा मल्लिका म्हणते, अरे काहीतरी नाही आहे, ॲक्च्युली तिनं ना ते काय तुमची हनीमून नाईट, फर्स्ट नाईट सेलिब्रेट करायचं वगैरे ह्याबद्दल तिचं चाललेलं आहे। तेव्हा समर आणि स्वानंदी दोघंही एकमेकांकडे पाहतात। स्वानंदी पण खुश झालेली असते, समरसुद्धा खुश झालेला असतो, दोघंही लाजत वगैरे असतात। स्वानंदी लाजते आणि ती तिथून निघून जाते। पण स्वानंदीकडून एक गोष्ट चुकली, ती म्हणजे तिला माहिती आहे की मल्लिका समरचे कान भरू शकते, तर स्वानंदीने तिथेच थांबणं गरजेचं होतं। पण स्वानंदी तिथून निघून गेली, त्यानंतर मात्र मल्लिकाने गोंधळ घालायला सुरुवात केलेली असते। मल्लिका मात्र समरला म्हणत असते की अरे बघ ना समर, म्हणजे तुला बघ ना शोभतंय का आता या वयात, म्हणजे वय आहे का हे सगळं, ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं, हे सगळं कशासाठी पाहिजे सांग ना मला, म्हणजे काही झालं तरीही आत्ता ज्या गोष्टी आहेत त्या तुझ्या लक्षात येत आहेत का। आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू झालेलं असतं तेव्हा मात्र निकिता आजी दोघीही खूप आनंदात असतात आणि एक्साइट असतात की ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी। पण आता मात्र इथे ज्या पद्धतीने
हे सगळं जेव्हा चालू झालेलं आहे, नेमकं त्याच वेळेस आता मल्लिका मात्र समरच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम करत असते. मल्लिकाच्या डोक्यात फक्त एवढंच चालू आहे की या दोघांनी एकत्र आलं नाही पाहिजे आणि त्याचसाठी तिचा हा सगळा चाललेला गोंधळ असतो. आणि मग मात्र इकडे आजी आणि त्याचबरोबर निकिता खूप एक्साइट करत असतात आणि एक्साइट असतात की हे सगळं छान पद्धतीने आपण अरेंज करूया. तर इकडे आजी म्हणते की हो, आणि मग निकिता सांगते की मागच्या वेळेस जसं मी स्वानंदीला टिप्स दिल्या होत्या तशा यावेळेसही देईल. आपण मागच्या वेळेस त्या दोघांना अक्षरशः रूममध्ये कोंडून ठेवलेलं होतं, पण आता काही ते करायची गरज नाही पडणार, उलट तेच दोघं बाहेर येणार नाहीयेत असं निकिता आवर्जून सांगत असते. तेवढ्यात स्वानंदी तिथे आलेली असते आणि या दोघांचं हे सगळं दोघींचं बोलणं जे आहे ते ऐकून मात्र स्वानंदी पाहतच राहते आणि म्हणते, काय चाललंय तुमच्या दोघींचं असं म्हणत स्वानंदी त्यांच्याशी बोलत असते. तेव्हा मात्र इकडे स्वानंदी आणि निकिता आणि आजी बोलत असतात तर मल्लिका म्हणत असते, समर हे काय वय आहे का, मला सांग. निकितालाही कळत नाहीये, पण आईंचं काय आणि तुला मला सांग, तुझं वय काय, स्वानंदीचं वय काय. घरामध्ये नवीन लग्न झालेलं जोडपं असताना तुमच्या दोघांची फर्स्ट नाईट सेलिब्रेट केली जाते, त्यांच्यासाठी काहीच केलं जात नाहीये. म्हणजे तू विचार कर ना, कसं आहे, निकिताला तर अंशुमन पटतच नाहीये, आनंदला पण ते पटत नाहीये, पण मला सांग हे तुला पटतंय का. या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत तुझ्या डोक्यात काय येतंय, या गोष्टीचा विचार केलायस का असं म्हणत आता मल्लिका बोलायला सुरुवात करते. खरं तर हे सगळं बोलायची गरजच नाहीये. या सगळ्या गोष्टी का बोलल्या जातात, काही गरज नसताना या पद्धतीने तर रिॲक्ट केलं जात असतं. कारण मल्लिकाला माहिती आहे की समर आणि स्वानंदी जर एकत्र आले, त्यांच्या दोघांच्या आयुष्यात काही चांगल्या गोष्टी घडल्या तर आपली मात्र हकलपट्टी होणार आहे, या गोष्टीची खात्री आता मल्लिकाला असते आणि म्हणूनच तिने समरचे कान भरायला सुरुवात करते. तेव्हा मात्र इकडे समर म्हणतो की हां हां नाही, म्हणजे तुझ्या आयुष्यातलं सुख मला ओरबाडून नाही घ्यायचं, पण अंशूचा पण थोडा विचार केला पाहिजे ना रे. अंशूच्या बाबतीतही त्याला काय वाटतं काही नाही या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे ना. म्हणजे बघ ना तू, निकिताचं जे वागणं आहे ते काही मला पटलेलं नाही आहे असं म्हणत आता स्वतःची टिमकी बडवत ही बाई सुरू झालेली आहे आणि तिने जराही विचार करत नाहीये की या सगळ्यामुळं काय होणार आहे. तिच्या डोक्यात फक्त एवढंच आहे की काही झालं तरीही समर जो आहे तो हल्ला नाही पाहिजे. समर माझ्या बाजूने आहे ना, तो माझ्या बाजूनेच राहिला पाहिजे. कारण जसं जसं तो स्वानंदीच्या जवळ जाईल आणि या घरामध्ये समरचा वारस येईल ही गोष्ट तिला नको आहे. त्यासाठी हा सगळा चाललेला आटापिटा, बाकी खास असं काही नाही आहे. इकडे आजी आणि स्वानंदी सगळेजण आहेत. मग निकिता सांगत असते, सुंदर असं गुलाबाच्या फुलांचं डेकोरेशन करा, त्याचबरोबर तिथे सेंटेड कॅन्डल्स लावा आणि गुलाबाच्या फुलांचं खूप सुंदर डेकोरेशन झालं पाहिजे. सगळीकडे फक्त गुलाबाची फुलंच असली पाहिजेत. आजी म्हणते की हो, त्यांना एक्स्ट्रा आणायला सांगितलेत ना. आणि स्वानंदी सगळेजण तिथे असतात. समर तिथे येतो आणि समरचे आता मल्लिकाने कान फुंकलेले असतात. समर मात्र चिडलेला असतो. तेव्हा समर म्हणू लागतो की काय चाललंय हे सगळं, बंद कर निकिता. कळतंय का तुला, त्या 35चे आहेत, मी 45चे आणि हे शोभतं का या वयात आम्हाला हे सगळं. लक्षात येते का तुमच्या, काही गरज नाहीये. कसं आहे माहिती आहे का, हे सगळं करायचं वय नाही आमचं, लक्षात येते का. स्वानंदी समरकडे पाहतच असते. तेव्हा मात्र निकिता म्हणते, अरे काय झालंय, तू असं का बोलतोयस. तेव्हा मात्र समर म्हणतो, तुझ्या लक्षात येत नाहीये का मी काय सांगतोय ते, मला काय सांगायचंय ते लक्षात येत नाहीये का, असं आवर्जून इकडे निकिता बोलत असते. तेव्हा मात्र आता इकडे समरचं हे सगळं बोलणं ऐकून धक्का तर बसलेला असतो. या सगळ्याचा अर्थ काय आहे आणि समर हे सगळं असं का बोलतोय हा प्रश्न निकिताला पडलेला असतो. तेवढ्यात मल्लिका म्हणते, हो ना बरोबर आहे, आणि समरला तर हे पटलेलंच नसणार आहे. तेव्हा आजी म्हणते, निकिता म्हणते की हे सगळं साहित्य एवढं मागवलेलं आहे त्याचं काय करायचं आता. त्यावरती समर म्हणतो, मी कुठं म्हणतोय ते वेस्ट घालवा,
या घरामध्ये नवीन जोडपं आहे, अंशुमन आहे, सुष्मिता आहे आणि स्वानंदी मॅडमना पण ते आवडणारच आहे त्यांच्यासाठी हे सगळं केलं तर. आणि मग लगेचच आता बोलायला सुरुवात करते ती म्हणजेच मल्लिका. पण नाही रे, स्वानंदीला ह्या गोष्टी नाही पटल्या तर म्हणजे काही असलं तरीही या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करायलाच पाहिजे ना. स्वानंदीला काय वाटतं ह्याच गोष्टींचा पण विचार केलेला पाहिजे. तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा स्वानंदी म्हणते की नाही, माझी काहीच हरकत नाही आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. असं जेव्हा स्वानंदी सांगत असते तेव्हा मात्र इकडे ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि मग मात्र निकिता पाहते. निकिता, आजी आणि त्याचबरोबर स्वानंदी. स्वानंदी म्हणते की या सगळ्याच्या मागे कोण आहे हे माझ्या लक्षात आलंय, मी आलेच. असं म्हणत स्वानंदी आता बाहेर जाते, कारण तिला समजलेलं असतं की या सगळ्या मागचा खरा सूत्रधार कोण आहे. असं म्हणत स्वानंदी आता बाहेर गेलेली असते आणि समरला समजावू लागते. ती म्हणते की असं काय करताय, प्रत्येकाच्या आयुष्यामधल्या काही ह्या ज्या आठवणी असतात त्या आपण जपल्या पाहिजेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे, आपण या वयात प्रेमाची कबुली दिली एकमेकांना. आपल्या आयुष्यामध्येही तो आनंदाचा क्षण, त्या ज्या फिलिंग आहेत त्या आल्या पाहिजेत, एवढंच वाटतंय ना त्यांना. मग आपण त्यांना विरोध का करतोय. आणि राहिला प्रश्न सुश आणि त्याचबरोबर अंशुमनचा, तर त्यांच्यासाठीही आपण हे सगळं करूच शकतो की. प्रॉब्लेम काय आहे, आपण त्यांच्यासाठी करायला कधी नकार दिलेलाच नाही आहे. मग आत्ता का प्रॉब्लेम आहे, आत्ता का तुम्ही असं विचार करताय. असं स्वानंदी शांतपणे समजवत असते. आणि स्वानंदी जेव्हा हे सगळं समजवते तेव्हा मात्र समरला सगळं लक्षात येतं आणि समर मात्र विचार करू लागतो. समर म्हणतो की ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं, असं समरने आता सांगितलेलं आहे. आणि त्याच वेळेस इकडे मल्लिका आता तिथे आलेली असते आणि म्हणत असते, स्वानंदी तुला कळत नाहीये का, तुला किती वेळा सांगायचं. अगं समरने सांगितलंय ना या सगळ्या गोष्टी त्याला नको आहेत म्हणून, मग का तू हट्ट करतेस. तेव्हा समर म्हणतो की हे बघ काकू, कसं माहिती आहे का, अंशुमन आणि सुष्मिता या दोघांसाठी आपण हे करूच शकतो, पण स्वानंदी मॅडमच्या पण काही इच्छा अपेक्षा असतील ना, त्यांच्यासाठी पण मला विचार केला पाहिजे. त्यांना काय हवं नको, फक्त मला काय वाटतं या गोष्टींचा विचार करून मी थांबून चालणार नाहीये. आता त्यांच्या बाबतीतही मला पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे, असं इकडे समर सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे समरच्या बाबतीत स्वानंदी पाहते आणि आजी निकिता तिथं आलेले असतात. समर मात्र मल्लिकाला म्हणतो की बाद झालं काकू, आता इथून पुढे अशा पद्धतीने माझे कान भरणं बंद कर, कारण स्वानंदी मॅडम माझी बायको आहे, तर नक्कीच मला त्यांच्या बाबतीत विचार करावा लागणार आहे. तू जे काय बोलतेस हे मला पटत नाही आहे, कारण सुष्मिता आणि अंशुमनला कुठल्याच गोष्टी कमी पडणार नाहीत. पण तू जर स्वानंदी मॅडमच्या हक्काचं हिरावून घेणार असशील तर हे चालणार नाही. आणि त्याच नंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे जेव्हा हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे आता पाहायला मिळतं की स्वानंदी मॅडमच्या बाबांची तब्येत बिघडलेली असते, कारण मंदाने मल्लिकाच्या सांगण्यावरून त्यांच्याशी वाद घातलेले असतात. मल्लिकाचं असं म्हणणं असतं की एकदा का वाद झाले की मग मात्र स्वानंदी तिकडे येईल आणि तेव्हा आणखी राडा घालायचा, असा प्लॅन ठरलेला असतो. आणि त्याच वेळी हे सगळं जेव्हा चालू असतं आणि मग स्वानंदीच्या पुढे या सगळ्या गोष्टी घडत असतात. स्वानंदीला तर धक्काच बसलेला असतो आणि इकडे मल्लिका सांगायला येते आणि स्वानंदीच्या बाबांची तब्येत बिघडली असं ती सांगते. आणि मग त्याच वेळेस इकडे समर आणि स्वानंदी धावत जातात. बाबांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं. स्वानंदी खूप डिस्टर्ब झालेली असते. समर स्वानंदीची समजूत घालतो आणि त्याच वेळेस इकडे स्वानंदी समर बाबांच्या जवळ जातात. तेव्हा समर बाबांना शब्द देतो की हे बघा, तुमच्या नंदूला काहीच होणार नाही, त्यांच्या बाबतीत सगळ्या गोष्टी व्यवस्थितच झालेल्या असतील, कुठल्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही. स्वानंदी सुद्धा सांगते की बाबा, आता आमच्या दोघांचं नातं हे सुधारलेलं आहे, आमच्या दोघांच्याही नात्यामध्ये सुधारणा झालेली आहे. हे जेव्हा ऐकलं जातं तेव्हा बाबांना खूप बरं वाटतं. तेव्हा बाबा म्हणतात की हे खरं बोलताय तुम्ही दोघं. तेव्हा समर आणि स्वानंदी सांगतात की हो. स्वानंदी म्हणते की मी आत्ताच या वटपौर्णिमेच्या मुहूर्तावरती त्यांना माझ्या प्रेमाची कबुली दिली. राजवाड्यांनी सुद्धा त्यांचं प्रेम माझ्याजवळ व्यक्त केलेलं आहे. हे सगळं जेव्हा सांगितलं जात असतं तेव्हा मात्र स्वानंदीच्या बाबांना खूप बरं वाटतं आणि ते तेवढेच खुश झालेले असतात. अशाच अपडेट्ससाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.